हॅलो, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज आपण पाहूया बेसिक स्लीव्ज पॅटर्न कसे ड्रॉ करायचे. एक पॅटर्न आहे ते आहे ब्लाऊजसाठी आणि दुसरे पॅटर्न आहे ते आहे कुर्तीसाठी किंवा ड्रेससाठी. तर मग चला बघूया हे स्लीव्सचे पॅटर्न कसे बनवायचे ते. स्लीव्सचे जे पॅटर्न आहे ते आपण पेपरवर ड्रॉ करणार आहोत. बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे. सगळ्यात अगोदर आपण पेपर सरळ करून घेऊया. आपली बाही लांबी आहे 9 इंच. इथे 9 इंचावर एक मार्क करून घेऊया आणि ह्या लाईनला अशी सरळ करून घेऊया. ही झाली आपली बाहीची लांबी. त्याच्यानंतर आपण दंडगेरचे माप टाकणार आहोत ते आहे 12 इंच. त्याचे अर्धा घ्यायचं 6 इंच. इथे 6 इंचावर एक मार्क करून घेऊया. आपला बायसिप आहे 7 इंच. बायसिप म्हणजे आर्म होल नंतर जिथून आपला हात चालू होतो किंवा हाताचा सर्वात सुरुवातीचा भाग तो म्हणजे बायसिप. आपण बायसिप घेणार आहोत 7 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंचाची लूजिंग द्यायची आहे, म्हणजेच हे होईल 7.5 इंच. अर्धा इंचाची लूजिंग आपल्याला प्रत्येक मापासाठी द्यायची आहे. आता आपला आर्महोल आहे 9 इंच. 9 इंचामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे, म्हणजे ते होईल 8.5. इथे 8.5ला ठेवून ह्या लाईनवर जिथे बी आपला टेप संपतो तिथे आपण एक मार्क करून घेऊया. इथे मी मार्क करून घेते. आपला आर्महोल आहे 9 इंच. जर तो आहे तसाच ठेवला असता तर तो खूप मोठा झाला असता, म्हणून आपण इथे अर्धा इंच कमी केले आहे. आता ही होईल आपली कॅप हाईट. ह्या लाईनला आपण जोडून घेणार आहोत आणि ह्या लाईनचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. बाही आहे 8.5 इंच. आपल्याला घ्यायची आहे 4.25 इंच. इथे 4.25 इंचावर एक मार्क करूया आणि इथून आपल्याला अर्धा इंच वरती एक मार्क करायचे आहे. बरोबर मध्य घेऊन इथे अर्धा इंचावर एक मार्क करायचे. सगळ्यात अगोदर आपण फ्रंट आर्महोल ड्रॉ करणार आहोत. त्याच्यासाठी इथून आपल्याला अर्धा इंच इथून आपल्याला शेप द्यायला चालू करायचे आहे. फ्रंट आर्महोलसाठी अर्धा इंच सोडून आपण शेप देणार आहोत. आर्महोलच्या मदतीने आपण शेप देऊन घेऊया. आपल्याला असे आर्महोल इथे ठेवायचे आहे. ह्यालाच उलटा करून आपण हा राहिलेला आर्महोल पण देऊन घेऊया. ही होईल आपली फ्रंट साईड. आता आपण बॅक साईड पण ड्रॉ करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला इथे 1/2 इंचाचे अंतर सोडायचे आहे. हे पहा, इथून आपल्याला 1/2 इंचाचे अंतर सोडायचे आहे. आता हे पहा, जिथे आपण अर्धा इंच मार्क केलेले आहे तिथे असा हा आर्महोल ठेवायचा आहे आणि शेप देऊन घेणार आहोत. आपण राहिलेला शेप देण्यासाठी ह्याला आपण असे उलटे करायचे. ह्याचे जे नोक आहे ते इथे ठेवून शेप देऊन घेऊ. आता आपण ह्या लाईनला जोडून घेऊ. ही आपली फिटिंगची लाईन आहे. आता ह्याला कट करून घेऊया. हा आपला फ्रंट साईड आहे, ह्याला पण आपण कट करून घेऊ. ही आपली ब्लाऊजसाठी स्लीव्स तयार आहे. सेम मेजरमेंटपासून ड्रेस किंवा कुर्तीसाठी जे बी आपले लूज ड्रेस असतात त्याच्यासाठी स्लीव्स कशा प्रकारे कट करतात ते आपण पाहूया. मी इथे या लाईनला सरळ करून घेते. त्याच्यानंतर आपण स्लीव्सचे लेंथ मार्क करणार आहोत ते आहे 9 इंच. ही आहे आपली लेंथचे मार्क. ड्रेस किंवा कुर्तीची स्लीव्स असते ती ब्लाऊजपेक्षा थोडी लूज असते. स्लीव्सचे ओपन आहे ते आहे 6 इंच. तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार इथे मार्क करायचे आहे. आता आपला बायसिप आहे 7 इंच. इथे मी 7 इंचावर मार्क केले. आता आपण ब्लाऊजसाठी लूजिंग घेतली होती 7.5 इंच, म्हणजेच अर्धा इंच. आपल्याला ड्रेससाठी घ्यायचे आहे 1/2 इंच. मी इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क करते. मी याला सरळ करून घेते.
आता आपला आर्मोल आहे 18 इंच, त्याचा अर्धा होतो 9 इंच, त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे आणि इथे 8.5 ठेवून जिथे बी आपली लाईन संपते तिथे एक मार्क करायचे आहे. हे पहा आपली कॅप हाईट होते 3.5 इंच. तर या लाईनला आपण सरळ करून घेऊया. आपल्याला कॅप हाईट 3 इंच घ्यायची की 3.5 इंच घ्यायची हे डिसाईड करायची काहीच गरज नाही, ते आपले मेजरमेंटनुसार ठरते. आता हे 2 पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. मग ह्या लाईनचा मध्य करायचा आहे आपल्याला. इथं मध्यावर मी एक मार्क करून घेते. याच मध्यावरती आपल्याला अर्धा इंचवरती मार्क करून घ्यायचे आहे. सगळ्यात अगोदर आपण फ्रंटचा आर्महोल ड्रॉ करून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंचपर्यंत सरळ ठेवायचे आहे. इथून आपल्याला फ्रंट आर्महोलचा शेप द्यायचा आहे. आर्महोलच्या मदतीने मी याला शेप देऊन घेते. यालाच आपल्याला असे उलटे करायचे आहे आणि राहिलेला शेप पण देऊन घ्यायचा आहे. बॅक आर्महोलसाठी आपण इथे 1.5 इंच सरळ ठेवणार आहोत आणि इथून आपण शेप द्यायला चालू करूया. इथून मी आर्महोलला सेट करून असं शेप देऊन घेते. ह्याच आर्महोल कव्हरला आपण असे सेट करून राहिलेला शेप कंप्लीट करून घेऊया. आता ह्या दोन्ही पॉईंटला जोडून घेऊया. आता आपले स्लीव्सचे ड्राफ्टिंग कंप्लीट झालेले आहे. आपण याला कट करून घेऊया. अगोदर बॅक साईडला कट करून घेऊया. बॅक साईडचा आर्महोल इथे आपण 1.5 इंच लुजिंगसाठी ॲड केले आहे, पण ब्लाऊजसाठी अर्धा इंचच लुजिंगसाठी ॲड करायचे. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्तमध्ये ब्लाऊजची स्लीव्स व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊजमध्ये अर्धा इंचच लुजिंग द्यायची आहे. एकाच मेजरमेंटसाठी ही आहे ब्लाऊजची स्लीव्स आणि ही आहे कुर्तीसाठी स्लीव्स. याच्यामध्ये जो फरक आहे तो कुठे येतो ते ठेवून बघूया. फरक जो आहे तो येतो आपल्या कॅप हाईटमध्ये. ह्याची कॅप हाईट पहा अर्धा इंच कमी आलेली आहे. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत